धोपलकावरती जगात भारी 19 फेब्रुवारी आणि धोपलकावरती 19 धावा आहेत. सातत्यानं पाहायला मिळतो परंतु फटका तर चुकीचा असेल आणि दोन खेळाडू परंतु डोमॅस लँड मध्ये जाऊ शकतो. कुठेतरी आपण पाहतोय वाह वाह भाई वाह, काय फटका होता तिथे बैद. आणि एक षटकार आल्यानंतर सापडायचं पूर्णपणे 2.4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. 27 धावा धोपलकामध्ये शेवटचे 32 चेंडू आणि बडवायचे 66 धावा. वाह, चांगलं चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाही. कमी हिटिंग चेंडू पाहायला मिळतोय, कमी उंचीचा चेंडू होता तिथे. गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर भंडाट वेगा डेस्टिनेशनच्या हातामध्ये विसवलाय आणि ते मात्र प्रणव कदम डॉट चेंडू मैदानी मध्ये खेळतो. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल डॉक्टर समीर ननवरे यांचा. पाव्यात गोलंदाज तयार. बॅटफूट पडचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवाई मार्गाने फेकून दिला सीमारेषा बाहेर. बालगीर डायबिटीस क्लिनिकचा देखडा षटकार 6 धावा. तीन षटकांचा खेळ संपला धप्पलकावरती 33 धावा 2 गडी बाद असताना चौथं षटक आता सुरू होते आणि चौथं षटक टाकण्यासाठी पुढे कोण मार्ग सोडणार पाहूयात. माझ्या मते कुलदीप गावटे सर असतील आणि कुलदीप गावटे सुद्धा आपण पाहतो की एक फार चांगली गोलंदाजी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु प्रणव कदम आपण पाहतो की 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळत येते सापड्याची पूर्णपणे हवा बदलून टाकली त्यानं. आणि त्यानंतर आपण पाहतो आता सागर बाबळे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुलदीप गावटे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुलदीप गावटेचं खेळते तिथे पहा सागर बाबळे. तर गोलंदाज तयार. मोठ्या फटकेच्या शोधत होता सागर परंतु आपण पाहतोय की थोडीशी टॉपिश व्हायला मिळाली. एकदा मिळेल एखाद्या वेळच्या पद्धतीने बाड धोपलकावरती नजर टाकूयात. आणि 34 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो फक्त चेंडूला टॅप केलं होतं. अमोल जे ते असते तिथे शॉर्ट पॉईंट मध्ये सिंगल मिळते आणि सिंगलच्या संख्येनं वाढ होतो धोपलकावरती नजर टाकूयात. 35 धावा धोपलकावरती पहा शेवटचे 28 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि सामना जिंकण्यासाठी अजून इथून पुढे बनवायचे आहेत अजून 58 धावा. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे सातत्यपूर्ण एक चांगल्या प्रकारे कुठेतरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागेल. परंतु इथे मात्र एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे केलाय. अत्यंत दर्जेदार अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत होती परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच मजबूत होताना पाहायला मिळते. ठेविले अनंत तैसे राहावे चिंत्य असो वयाचे समाधान म्हणजे ते पहा मित्रांनो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जसं बडासारखा तुम्हाला सामना त्याचबरोबर तुमची बॅटिंग व्हायची असेल तर तुम्हाला स्वतःवरती खऱ्या अर्थानं आत्मविश्वास आणि आपण पाहतो की कुठेतरी तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला एक सातत्यानं कुठेतरी डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शोधावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील राहावं लागेल. परंतु आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रयत्नाचं फळ आपोआप मिळून जाईल. परंतु
आपण म्हणतो की प्रयत्नार्थी परमेश्वर, परंतु परमेश्वर सुद्धा कोणाला फुकट फळ देत नाहीये. प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा, मेहनत घ्या आणि त्यानंतर त्या मेहनतीचा फळ तुम्हाला आपोआप मिळेल. परंतु रिव्हर्स पूल फटका सजवलाय बोऱ्या हॉस्पिटल येतवाय तिथे, बोऱ्या मेडिकल सासवडचा दिमागदार चौकार 4 धावा डीजे. संख्यानं वाढ होते आणि सामन्याचं इक्वेशन बदललंय. आता बदलते मॅच. शेवटचे 25 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवायच्या अजूनही 53 धावा. धोपलकावरती 40 धावा लागले जात आहेत. एक चांगला फटका सजवला. त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा गुलदास तयार. कुलदीप गावटे गुलदास ट्रॅक मध्ये तयार आहेत. बॅटची कट होती तिथे पहा, परंतु आपण पाहतो की एक मोठी चुघडली तिथे. प्रॉपर लक्ष होतं पहा, विकास थोरात सर आहे तिथे. परंतु आपण पाहतो की ज्यावेळेस कुठेतरी मैदानाच्या शातमध्ये पहा मित्रांनो एक नियंत्रण ठेवलं असतं चेंडूवरती, मला वाटतं की लक्ष केंद्रित केलं असतं. परंतु कुठेतरी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलली असती, कारण की महत्वाचा फलंदाज होता तिथे प्रणव कदम आणि ते मात्र एक मोठं जीवनदान मिळेल. 4 षटकाचा खेळ संपला आणि धपलकावरती धावा पडवल्यात 41. दुसऱ्या एंडला आपण पाहतो की आता इथून पुढे 5 षटक टाकण्यासाठी आपण पाहणार आहोत. दुसऱ्या एंडला आता इथे टाकलं जाईल. पाडर आहोत.
राजेश सर, बॉलर्स ओके. विनय बोरावले पाचू षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत आणि स्ट्राईकवरती असतील प्रणव कदम. आतापर्यंत एक शांतसैबी खेळी साकारण्याचा प्रयत्न त्यांनी ठेवला आणि त्यानंतर पहा कोणतीही काही गडबड खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. पण वा स्लोरलेचा चेंडू होता तिथे टप्पा पडल्यानंतर अक्षरशः चेहऱ्यासमोरून निघून गेलाय एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर 23 चेंडू 52 धावींची गरज आता इथून पुढे असेल. पुढे सरसावते गॅप शोधला होता, रूप बनवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंग ऑफ चेंडू करून एक टप्पा घे चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. येतो तिथे अमन कॅन्सर क्लिनिकचा या चौकारानं पुन्हा एकदा फ्लोरलेसचा चेंडू खरपूस समाचार, थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 6. युनिटी हॉस्पिटलचा दिमागदार षटकार. इथे मात्र मोठं रणांगण युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे आणि या युद्धातून कोण बाहेर पडणार आहे पाहूयात. या षटकारानं कुठेतरी आता प्रणव कदम इथे मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढून टाकतोय. मोठी रणविसन खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एक मोठं युद्ध आहे इथे मैदानाच्या आतमध्ये पेटलं जाते आणि या युद्धातून कोण बाहेर पडणार आहे हे पाडू सुद्धा महत्वाचं असेल. सुगंध होता संस्काराचा, अंगर होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रू नतमस्तक होई तिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा, पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण पाहिलं तर हिंदवी स्वराज्याच्या युद्धामध्ये एकही युद्ध न हरणारा छत्रपती आपण पाहतो की संभाजी महाराज आपण पाहिलेले आहेत. त्यांचा इतिहास खऱ्या अर्थानं तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावा लागेल आणि इथे मात्र आपण पाहतो तो युद्धातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता सातत्यानं मोठमोठे फटके, गोलंदाजी सुद्धा तिथे महत्वाची करावं लागेल. परंतु वाह काय फटका होता, डावा पाय पुढे घेत आडव्या बॅटने खेळायला फटका आहे, परंतु मुख्य पंच कळवत आहेत अठरा चेंडू 34 धावेची गरज.
वाह, एक चांगला फटका होता, परंतु आपण पाहतो की स्वतःला सावरले तिथे डॉक्टर समीर नरवरे यांनी आणि त्यानंतर एक धाव प्राप्त होते. हळूहळू सामन्याचं आता समीकरण बदललं जात आणि त्यानंतर समीरचे 17 चेंडू 33वीची गरज आहे. सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईकमध्ये प्रणव कदा पुढे येतो बा, कारण की आता सागर वाबळेला सुद्धा माहिती आहे, कारण की प्रणव मैदानाच्या आतमध्ये सेट होते, सिंगल काढून देऊयात हे कॉम्पिटिशन त्यांनी मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय आणि ते मात्र शॉर्ट थर्ड बॅटमध्ये एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर राजेश आकडे सरांनी कव्हर केला आणि त्यानंतर एक धाव प्राप्त होतीये. एका धाबीच्या मदतीने माड होत धोपलकावरती नजर टाकूयात. 61 धावा. वाह, चांगला फटका होता तिथे मात्र पंच कळवत आहेत एक टप्पा गेट डीप मिड विकेटच्या डोक्यावर आउट. एक मोठा फटका येईल. चौकार 4 धावा. थँक्यू. चेंडू द्या. 65 धाबा धोपलकावरती चौकारानं सामन्याचं 21 बदललं जात आहे. इथे 15 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाबा बडवायच्या आहेत आणि सागर वाबळेच्या बॅट मधून येणारा एक चांगला हिट पाहायला मिळतोय. चौकाराच्या बॅट मदतीने बाद होते. 65 धाबा. 13 चेंडू खेळत 19 होती सागर वाबळे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रणव कदम, परंतु तिसऱ्या क्रीजच्या खाली पडला आहे का चेंडू, ही पाहणी करण्यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे आता मदत मागितलेली आहे आणि तिसरे पंच कळवतील तिथे सगळे सर. आणि तिसऱ्या पंचांचा कोल येईल आपल्या परत एका मिनिटामध्ये आता. आणि तिसऱ्या पंचाचा कॉल येईल. ऑन फील्ड डिसिजन द्या. वाईड बघायचा आहे का कट बघायची? ऑन दी लाईन म्हटलं वाईडच असेल ना मग. वाईट बॉल. ओके. अवंतर दहावीच्या मदतीने माडू त्याने धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो. 66 धावा 2 गडी बादुसाडा सामन्याचं 21 बदलतंय. 15 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 27 धावांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी असणार आहे. पुरंदर चॅम्पियन्स या संघाला तर चला स्पीडअप करा मित्रांनो. 3:07 झालेले आहेत. अजूनही आपल्याला इथून पुढे सहासष्ट धावा धोपलकावरती असताना अजूनही 2 सामने कव्हर करायचे मित्रांनो. त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. त्यासाठी स्पीडअप करा. वा, चांगला फटका होता तिथे मात्र इथे पावी झेल टिपलाय आणि थांबावं लागेल.
ना थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या वादळाला कोटून केणारा आणि ते मात्र सागर बाबळे नावाचं वादळ थांबते. फलदा बॅक टू द पव्हिलियन. नवीन बॅट्समन नेम. बॅटर्स नेम अभिषेक शिंदे. इथे मात्र फावी आतफेकी केली आहे आणि चित्त्याची चपळी मैदाना शॉट मध्ये पाहायला मिळाली. प्रणव कदमची चित्त्यासारखा धावला आणि सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचतोय. इथे मात्र सिंगल येईल आणि सिंगलच्या संख्येनं वाढ धोपलकावरती 67 धावा आहेत. 67 धावा धोपलकावरती असताना हळूहळू सामन्याचं 21 बदललंय. 13 चेंडू शिल्लक असतील, 26 धावा बनवायच्या आहेत. आणि त्यानंतर पाहूया पुन्हा इथं गुणत असतं यार परमेश्वर राठोड. त्यानंतर पाहूयात वा पुढे सरसवतेत आपण बाजू चांगला फटका सजवलाय. इथे खेळाडूची आणि चेंडूची शर्यत आणि त्याचबरोबर चेंडूने शर्यत जिंकली आहे. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय सडसडी चौकार. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावींची गरज, परंतु 7वं षटक टाकण्यासाठी आता पुढे अजित रणसिंग यांना पाडा आहोत. परंतु अभिषेक शिंदे स्ट्राईक वरती असेल. 12 चेंडू 22 धावींची गरज पुरंदर चॅम्पियन्सच्या संघाला असणार आहे. परंतु आतापर्यंत मैदाना शॉटमध्ये पुरंदर चॅम्पियन संघ अजूनपर्यंत पावितोडाचा दुसरा सामना खेळतोय. अजूनही त्यांना हार माहीत नाहीये. परंतु आपण पाहतो की युकेडीएस फाल्टड हा संघ भाजपमध्ये एक सामना पराभूत झालेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा वा चांगला चेंडू मैदाना शॉटमध्ये टाकला गेला. तिथे मात्र सिंगल मिळाली आहे. नकार कळवला तिथे लगेचच कळवलाय प्रणव कदमनं. बहात्तर धावा धोपलकावरती आहेत आणि त्यानंतर फुलटॉसचा चेंडू होता. परंतु गुडघा टेकत एक चांगला फटका खेळचा प्रयत्न. तिथे मात्र फंबल असेल आणि ते बॅकअपला लगेच दुसरा खेळाडू तैनात होता. तिथे कौतुक करावं लागणार आहे त्याचं, कारण की अत्यंत खूप दुरून अंतर कापत तो डीप मिड विकेट मध्ये पोहोचला आणि तिथे मात्र 2 धावा संघासाठी त्यानं कव्हर केलेल्या आहेत. 74 धावा धोपलकावरती असतील. 74 धावा धोपलकावरती आणि त्यानंतर पाव्यात पुण्याचा फुटाफचा चेंडू खरपूस समाचार. थेट फेकू दिला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. कळवतायत लोकेश लोणारी. षटकार पूर्णपणे सामन्याचं 21 बदललं जात आहे. ही स्ट्रेंथ खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये वापरली आहे प्रणव कदमनं आणि कौतुकास्पद अशी कामगिरी तो मैदानाच्या मध्ये आपल्या बॅटच्या संघानं करतोय. संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहतो की कुठेतरी एक वाट चांगली निर्माण करून देण्याचा निश्चित प्रयत्न. आणि इथे मात्र अर्धशतक खेळी पूर्ण होतीये. प्रणव कदम साठी एक जोरदार टाळी करा. खऱ्या अर्थानं खेळ आवडला असेल तर प्रणव साठी एक जोरदार टाळी करा. 17 चेंडू 50 धावा. इथे प्रणव कदम शांत सेमी खेळी साकारत बडवल्यात आणि इथे मात्र अभिषेक शिंदे
बरसतोय आणि त्यानंतर एक सावंत हार्ट क्लिनिकचा एक ताबडतोब फटका चौकार 4 धाबा. शेवटचे 7 चेंडू सामना जिंकण्यासाठी बडवायचे अजून 8 धाबा. 85 धाबा बडवल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बोटी चूक डॉक्टर मयूर पुस्तके करतायत आणि एक धाव. शेवटचे 6 चेंडू आणि पुरंदर चॅम्पियन संघाला बडवायचे अजूनही 7 धाबा. शेवटचे हे बॉलरचं नाव कुलदीप गावटे अंतिम षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. 6 चेंडू 7 धावीची गरज असताना पादुकी खरं तर या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर पेबी लीग 2026 अतिशय देखणं नेटकं आयोजन खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. अतिशय देखणी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्या भेटीला आणून देण्याचा निश्चित प्रयत्न ऑर्गनायझर कमिटीने केलं. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करायला आणि त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेला एक बोलाची खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सातत्यानं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभतंय. या सर्व दाडूशूर जाते व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. शेवटचे 5 चेंडू 6 धावेची गरज असताना वाह चांगला फटका खेळून काढलाय. त्यानंतर आपण पाहतो अजित रसिक चेंडूपर्यंत पोहोचला तिथे मात्र नकार कळवतोय प्रणव कदमनं तिथे नकार कळवला आणि त्यानंतर एक सिंगल मिळतीये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही बडवायच्यात 5 धावा. अभिषेक शिंदे सुद्धा तितक्या तोलाबोलाचा एक मोठा ताकदवान फलंदाज आहे. कारण की कुठेतरी प्रणव कदमला एक चांगल्या प्रकारे इथे साथ देण्याचा प्रयत्न तो आपल्या बॅटच्या साईडनं करतोय आणि पुढे सरसवत आला होता तिथे डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बन्नाट वेगानं चेंडू पोहोचलाय. जेजुरी ICU मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटल जेजुरी चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अवघी 1 धावेची गरज असेल. परंतु इथे मात्र अक्षरशः 1 धाव पूर्ण करायचं फंबल पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा विजयी संघ ठरला जातो. इथे पुरंदर चॅम्पियन्स संघाच्या नावासारखी इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी केली आणि ते